हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत करते. तसेच बघा कशा आहात सर्वजणी. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तसेच मार्गशीर्ष महिन्यातल्या उद्यापन आज आहे आणि शेवटच्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर बघा, तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल अगदी हृदयातून तुमची खूप आभारी आहे. तर आता जी वेळ आहे ही दुपारी 3:30ची आणि मी तुमच्याबरोबर आत्ता व्लॉग शेअर करत आहे. सकाळपासूनची सगळी कामाची गडबड, पूजेची मांडणी, तसेच बाकी ज्या घरातल्यांचे ज्यांचे उपवास नाही त्यांचे जेवण वगैरे सगळं होतं. त्यामुळे मी आत्ता 3:30ला व्हिडिओला सुरुवात करत आहे. तर आज मी देवीसाठी पुरणपोळीचं नैवेद्य बनवणार आहे. तर त्याच्याचबरोबर मी केलेली देवीची घरातली पूजा, हळदी कुंकू हे सगळं मी आजच्या या व्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग कंटिन्यू व्हिडिओ करा. बघा ताईंनो, पुरणपोळीच्या जेवणाची सुरुवात ही डाळ शिजत घालण्यापासूनच होते. तर इथे सर्वप्रथम मी डाळ शिजत घालत आहे. बघा, आज माझ्या घरामध्ये एक खास आनंदाचा आणि परंपरेचा सुवास दरवळणार आहे, कारण आज मी पुरणपोळीचं जेवण तयार करणार आहे. पुरणपोळी म्हणजे केवळ एक पदार्थ नाही, तर आपल्या संस्कृतीचा, सणांचा, घरगुती प्रेमाचा तो एक गोड प्रतीक मानलं जातं. डाळ, गूळ, तूप आणि कणिक या साध्या पदार्थापासून तयार होणारी ही पुरणपोळी एकत्र येण्याचे आणि आनंद वाटून घेण्याची शिकवण देते. स्वयंपाकघरामध्ये काम करताना होणारी धावपळ, गप्पा, हसू आणि एकमेकांना केलेला आपण जे स्वयंपाक करत असताना मदत असते, यामुळे जेवणाची खऱ्या अर्थाने चव वाढते. बघा, आज मी ही पुरणपोळी बनवत आहे ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन आहे, त्याच्या नैवेद्यासाठी तर आहेच, पण खास ही फक्त पोट भरण्यासाठी नाही तर मन तृप्त करण्यासाठी आहे. प्रत्येक पोळीमध्ये प्रेम, कष्ट, आपुलकी मिसळलेली आहे. तर बघा, परंपरा जपणं ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. आपणच जर असे पारंपरिक पदार्थ केले नाहीत तर आपल्या पुढच्या पिढीला काय कळणार. आणि बघा, असे कित्येक लोक आहेत की ती पुरणपोळी करायला कंटाळा करतात. अशा सणांच्या दिवशी खीरपुरी, श्रीखंडपुरी असं जेवण करतात. पण नाही, असं नका करू. कारण बघा, आपले जे काही सणवार आहेत तर ते आपल्याला का असे पूर्वजांपासून चालत आलेले आहेत. त्यांनी पुरणपोळीचा घाट घातलेला आहे, कारण त्या आपल्या पूर्वजांनी आपल्या पिढीला ते संस्कार दिलेले आहेत. ते संस्कार आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला द्यायचे आहेत. चला तर मग आनंदाने, एकमेकांच्या साथीने आणि प्रत्येक गोष्ट एकमेकांच्या मनाने विचारात घेऊन आपण केली पाहिजे. तर बघा, आता मी इथं पुरणपोळीच्या जेवणाला सुरुवात केलेलीच आहे. तर डाळ माझी शिजवून झाली, त्यानंतर मी लगेच भाताचा कुकर लावून घेतला आणि गुळवणी तयार केली. पुरणपोळी बनवायचं म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं, बापरे किती तो घाट असतो, नको, त्यापेक्षा खीरपुरी बरी किंवा श्रीखंडपुरी बरी. पण नाही, मी तर माझ्या घरामध्ये प्रत्येक सणाला पुरणपोळी ही बनवतच असते, कारण माझ्या जानूला, श्रीला आणि श्रीच्या पप्पांना पुरणपोळी फार आवडते. दिदीला नाही पुरणपोळी आवडत, पण ती आमटी भात तिला आवडतो खायला. त्यामुळे प्रत्येक सणाला आमच्याकडे पुरणपोळी ही बनलीच जाते. आता याच्यानंतर मी आमटीची तयारी करून घेणार आहे. तसं तर मी रोजच्या जेवणामध्ये खोबऱ्याचा वापर करत नाही, पण कटाची आमटी किंवा मग चिकन, मटण वगैरे असतं त्याच्यामध्ये थोडा तरी प्रमाणामध्ये मी खोबरं वापरते. तर इथे मी कांदा, खोबरं, लसूण, अद्रक वगैरे वाटण्यासाठी घेतलेलं आहे करून तयार. तर आता इथे बघा, मी डाळ बघितली, मी 3 शिट्ट्या दिल्या होत्या, पण पाहिजे अशी मला डाळ इथे शिजलेली नाही. थोडीशी मला अजून वाटत होतं शिजवावी. मग मी गॅसवर पुन्हा कुकर डाळ शिजवायला ठेवून दिला आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी देखील टाकलं. कारण बघा, कोणत्याही भाजीमध्ये किंवा अशा पुरणामध्ये वगैरे गार पाणी टाकायचं नाही, पाणी गरम करून टाकायचं. त्यानंतर आता जो आमटीचा मसाला आहे तो मी भाजून घेते इथे. आता मग अशी तेलाची बॅग फोडली होती, तर उरलेलं तेल होतं, मी असंच पिशवीमध्ये ठेवलं. म्हटलं आता भाज्यांना, वाटणाला वगैरे ते होऊन जाईल, म्हणून मग जी बॉटल भरून राहिलेली ते तशीच ठेवली पिशवी साईडला. आता मी बघा, तिन्ही गॅसवर माझी कामं चालूच आहेत.
मधला गॅसवरती जास्त मोठं भांडं ठेवता येत नाही, त्यामुळे मी अशी 2 साईडला 2 गॅसवरती माझी कामं चालू आहेत. इकडे डाळ पण शिजते, तोपर्यंत इकडे आमटीचा मसाला देखील मी करून घेते. आता मसाल्यासाठी जो काही कांदा होता तो व्यवस्थित मी भाजून घेतला. मसाले भाजले तर मग आपल्याला फोडणी देताना ते जास्त वेळ तेलामध्ये परतावे लागत नाही. जर आपण कांदा टोमॅटो वगैरे कच्चं जर घेतलं तर ते आपल्याला तेलामध्ये खूप वेळ परतावं लागतं तेल सुटेपर्यंत. म्हणून जर सुरुवातीला मसाला भाजून घेतला तर आपला तिकडे फोडणी देतानाचा टाईम वाचतो. पुरणपोळीच्या जेवणाचा नैवेद्य जरी असला तरी बघा, सुवासिनींचा कार्यक्रम असतो किंवा अजून कोणता आपण नैवेद्य बनवतो तेव्हा मेथीची भाजी, बटाट्याची भाजी, डाळ हे तर आपण कंपल्सरी करतोच. तर त्यासाठी मी इथे बटाट्याच्या भाजीला देखील फोडणी करत आहे. एकदम साधी भाजी, म्हणजे मिरची चिरून एक टाकलेली आहे, जिरे मोहरीची फोडणी करून हळद मीठ टाकलं आणि ही साधी सिंपल अशी मी भाजी बनवलेली आहे बटाट्याची. तर माझी इकडे भाजी देखील बनवून झालेली आहे. आणि मी सहसा काय करते, अशा भाज्या पटापट फोडणीला द्यायच्या असतात तेव्हा एकाच भांड्याचा कढईचा वापर करते, त्यामुळे भांडी जास्त पडत नाहीत आणि आपले कामसुद्धा वाचतं भांडी घासण्याचं. तर त्यासाठी बटाट्याची भाजी करून घेतली, तर ती साईडला काढून मी एका बाऊलमध्ये घेतली. ओव्हनमध्ये जे बाऊल चालतात किंवा भांडी चालतात अशा भांड्यांमध्येच मी लगेच भाज्या वगैरे काढून ठेवते, म्हणजे डायरेक्टली जेवताना ते तसेच बाऊल ठेवून गरम करता येतात. तर आता इथे बटाट्याची भाजी झाली की लगेचच मी मेथीची भाजी करून घेतली. आता मेथीची भाजी फोडणीला देऊन त्याच्यावर झाकण ठेवलं आणि जो गूळ होता तो मी आता ओव्हनला मेल्ट करायला ठेवून देणार आहे, कारण मला गूळ चिरायचा फार कंटाळा येतो. पुरणपोळी बनवायच्या वेळेला मी गूळ असा मोठा मोठा फोडूनच घेते आणि मग तो ओव्हनला मेल्ट करायला ठेवून देते. आणि मेल्ट केलेला गूळ लगेचच डाळीमध्ये मिक्स पण होतो, जास्त वेळ डाळ पण परतायला लागत नाही. पण जेव्हा तो फोडून डायरेक्ट टाकला जातो किंवा किसून, तर खूप वेळ डाळ परतायला लागते. आता इकडे डाळ शिजलेलं मी येळवणी साईडला काढून घेतलेलं आहे. आमच्याकडे डाळ शिजून राहिलेले जे पाणी असतं त्याला येळवणी असं म्हणतात आणि त्या येळवण्यापासूनच आमटी तयार केली जाते, त्यामुळे आमटीची टेस्ट अजून द्विगुणित होते. जर उरल्यात आपल्याला जर हवी असेल जास्त तर गरम पाणी त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो. पण सगळ्यात पहिल्या मसाला भाजून झालं की हे येळवणी टाकलं जातं. त्यानंतर आमटीच्या मसाल्यासाठी वाटायला मी थोडीशी डाळ देखील साईडला काढली. ही डाळ वाटल्यानंतर देखील आमटीला घट्टपणा येतो. बघा ताईंनो, असं आपल्या गृहिणींना पटापट एकाच वेळेत 2-2, 3-3 कामं करावी लागतात, तरच आपले जेवण असतं ते अगदी कमी वेळेत पटापट होण्यास मदत होते. तर आता मी इथे भाजी साईडला ठेवून घेतली, ती डाळ येळून घेतली होती, तर ती आता कुकरमध्ये काढून ती मी परतून घेणार आहे. तर मगाशी मी जो ओव्हनला गूळ ठेवला होता मेल्ट करायला 2 मिनटासाठी, तर तो अशा प्रकारे पातळ होतो, त्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला पुरण परतायला. पुरण अगदी कमी वेळामध्ये परतून होतं. तर आता इथे मी पुरण परतून घेतलं, अगदी 10 मिनिट लागले मला पुरण परतायला. बघा माझं तयार आहे पुरण परतून, कारण क्वांटिटी पण कमी होती आणि गूळ मी मेल्ट केल्यामुळे ते पटकन परतून झालं. आणि मी परतताना स्मॅशरचा वापर करते, कारण का बघा, त्यामुळे आपलं अर्धं जे पुरण असतं ते तिथेच वाटून होतं. तर त्याच्यानंतर इकडे आमटी फोडणीला देते. गरम तेल करून घेतले, त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता सगळे बेसिक मसाले, त्यानंतर घाटावरचे काळं तिखट वगैरे सगळे मसाले एकत्र टाकले. छान असं तेलावर परतून थोडंसं पाणी टाकलं, का तर मी नेहमी तुम्हाला सांगते पाणी टाकल्यानंतर मसाल्याचा कच्चापणा हा पटकन निघून जातो. आणि चवीनुसार मीठ टाकलं. त्याच्यानंतर हे मसाला छान असा परतून घेतला. मसाला तेल सुटेपर्यंत परतला तर आमटीला कलर चांगला येतो, कट येतो. मी मगाशी तुम्हाला बोलले ना की पहिल्यांदा येळवणी घालायला लागतं, तर अशा प्रकारे मी पहिल्यांदा ज्यावेळेस मसाले भाजून होतात त्यावेळेस येळवणी घालते. आता मला अजून आमटीचं क्वांटिटी वाढवायची होती, म्हणून मी पाणी उकळायला ठेवलं होतं बाजूच्या गॅसवर आणि ते पाणी उकळून त्या आमटीमध्ये मी अजून ॲड केलं. तर अशा प्रकारे माझी मस्त झणझणीत अशी आमटीला फोडणी देखील देऊन झाली. आता साईडला मी गॅसवरती दुसरा तुम्ही बघताय स्टीमर गरम करायला ठेवलं आहे. तर तो कशासाठी, तर मी नैवेद्यासाठी कोथिंबीरची वडीसुद्धा बनवणार आहे. म्हणजे पुरणपोळीबरोबर मी मेथीची भाजी बनवली, बटाट्याची भाजी बनवली, त्याच्यानंतर डाळ बनवली आणि आता इकडे जी कोथिंबीरची वडी आहे ती देखील लावून घेणार आहे. पण मी असे त्याचे गोल रोल करणार नाही आहे. आता मी वेगळ्या पद्धती
पद्धतीने आज वडी करणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला इथे शेअर करते. तर असं स्टीमरमध्ये मी हे भांडं घेतलं स्टीमरचं आणि त्याला हा इकोबॅगचा पेपर ठेवला आहे, त्यामुळे ते चिकटत नाही. मग त्याच्यावरती हे जे सगळं कोथिंबीर वडीसाठी तयार केलेले पीठ असं थापून घेते. मस्त असं जास्त जाड नाही पातळ नाही मीडियममध्ये थापलं आणि आता ते स्टीम करायला मी ठेवून दिलेलं आहे. आता बारीक गॅसवर तिकडे स्टीमर मी ठेवून दिला. ती वडी आपली हळूहळू तयार होईल. इथे आमटी देखील तयार झालेली आहे बघा. अशा पद्धतीने आमटीला कटसुद्धा छान आले. त्यानंतर बघा पुढे मला पुरण बारीक करून देते जानू. हिला जेवणाची आवड आहे. ही अशी छोटी मोठी कामं माझ्या हाताखाली करत असते. त्यामुळे बोलली दे मम्मा मी पुरण तुला वाटून देते, तोपर्यंत तू दुसरं काम कर. ती ट्युशनवरून आली, फ्रेश झाली आणि बसली माझ्याबरोबर काम करायला. त्यानंतर मग ती पुरण वाटत होती तोपर्यंत मी म्हटलं लगेच आता ही जेवढी सगळी भांडी पडलेली आहेत, म्हणजे आता आपण डाळ शिजवलेली, पूर्ण वाटलेली किंवा मग फोडण्या वगैरे दिलेली, त्याच्यामध्ये रॅक भरून भांडी जमा झाली होती. ती भांडी सगळी साफ करून घेतली, किचन साफ केलं आणि पुढे मी आता पुरणपोळी लाटायला घेत आहे. ते तुमच्याशी शेअर करते. बघा पुरणपोळी बनवताना पुरण चांगलं झालं किंवा कणिक व्यवस्थित मळलेली असली, मऊ लुसलुशीत झाली, दोन्हींचं जेव्हा मेळ बसतो तेव्हा पुरणपोळी अतिशय सुंदर होते आणि लाटायला पण छान येते आणि खायला देखील टेस्टी लागते. पुरणपोळी लाटताना ती जास्त जाड ठेवायची नाही किंवा जास्त पातळ पण करायची नाही. अगदी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित नीट आली पाहिजे. जाड म्हणजे काटाला काही काहींची जाड राहते पोळी, तर ती तशी पण ठेवायची नाही, व्यवस्थितच लाटायची पुरणपोळी. त्यानंतर बघा तव्यावरती मी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यावर पोळी टाकली. म्हणजे काय होतं, पोळी तव्याला चिकटत नाही आणि फाटत नाही. तर मग अशा पद्धतीने पोळी भाजत भाजत मी उंडा तयार करत होते आणि पोळ्या देखील लाटत होते. कारण कोण दुसरं नाहीच आहे ना माझ्या हेल्पसाठी. जानूला तर काय अजून पोळ्या वगैरे लाटता किंवा भरता असं काही येत नाही आणि मी अजून जेवणाची जास्त कामं त्यांना लावतच नाही. छोटी मोठी कामं करतात त्या. तर बघा असंही मस्त टम्म अशी पुरणपोळी फुगलेली किती सुंदर दिसते ना, आणि पोळी फुगली तरच छान वाटते. हे सगळं झाल्यानंतर मग मी माझी तयारी केली. तिन्ही संजेची वेळ झाली होती. बाहेर तुळशीला, त्यानंतर जो उंबरट्यावरती मी दिवे लावून घेतले. कारण बघा आज उद्यापनाचा दिवस असल्यामुळे असं तर आपण रोजच तुळशीला तिन्ही संजेला दिवा लावतो, पण आजचा दिवस, आजचा योग काहीतरी वेगळाच ना, खूप खास असा. म्हणजे घरामध्ये एवढं प्रसन्न वातावरण वाटत होतं. तर असे मी तुळशीला दिवा लावला. त्याच्यानंतर मेन उंबरट्यावर घराच्या दिवा लावला. त्यानंतर अष्टलक्ष्मीचं पूजन केलं. बघा आपल्या उंबरट्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचं स्थान असतं. तर नेहमी रोज सकाळी संध्याकाळी उंबरट्याची पूजा करताना मध्ये जे जागा असते उंबऱ्याच्या, त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून मग धूप दीप ओवाळून घ्यायचा. इथे स्वामी महाराजांचा देखील माझ्या इथे फोटो मी लावलेला आहे ना, तर त्यालासुद्धा अगरबत्ती धूप ओवाळून घेतलं. आता त्यानंतर बघा ही माझी आजची पूजा आहे. तर मी माझ्या देवीचं देखील इथे पूजन करते. पहिल्यांदाच तुम्हाला आत्ता देवीचं दर्शन मी इथे दिलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे देवीला हळदी कुंकू लावलं. त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून वातावरण प्रसन्न करून घेतलं. पोथी पठण केलं आणि त्यानंतर मग आम्ही सहकुटुंब आरती केली देवीची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपालयाची, सर्वांगी सुंदर वटिसेंदुराची, कंठे जळते माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री. तर अशा प्रकारे सगळी विधिवत पूजा झाली, आरती झाली आणि मग मी देवी आईला नैवेद्य अर्पण केला. तर नैवेद्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं की काय काय बनवलं होतं. तर मी अगदी मनोभावे शांत मनाने देवीसमोर बसून देवीला नैवेद्य अर्पण करून त्यांचं दर्शन घेतलं. जर काही चुकी झाली असेल तर माफी मागितली. आणि बघा ताईंनो, माझ्या दिव्यामध्ये, दोन्ही दिव्यांमध्ये अशी फुलं तयार झालेली आहेत. मनाला एवढा आनंद झाला ना पाहून, आणि एवढं छान प्रसन्न वाटलं की देवी आईने
माझी ही पूजा सगळी जी काही आहे ती मान्य करून घेतली. असं म्हटलं जातं की दिव्यामध्ये जेव्हा फुलं तयार होतात तेव्हा आपली पूजा देवापर्यंत पोचली जाते आणि अशा पद्धतीने मग त्यानंतर माझ्या घरी मी सुवासिनींचं देखील पूजन केलं. त्यांना हळदी कुंकू लावून एक फूल, त्याच्यानंतर फळ आणि जी आपली मार्गशीर्ष गुरुवारची पोथी असते ती देखील मी इथे त्यांना दिली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. बघा, आजच्या दिवशीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुवासिनी पूजन असतं, तर ते देखील माझं खूप छान पद्धतीने पार पडलं आणि माझं हे जे मार्गशीर्ष महिन्यातलं उद्यापन होतं गुरुवारचं, अगदी आनंदाने मला जसं हवं होतं तसं मनापासून मी सगळ्या काही नैवेद्याच्या गोष्टी केल्या आणि उद्यापन असं मी संपूर्ण केलं. तर आता इथे मी बघा माझ्या घरातील संपूर्ण ही जी देवीची पूजा आजच्या दिवसाची मांडली होती ती तुमच्याबरोबर शेअर करते. कसा वाटला मग ताईंनो आजचा व्हिडिओ आणि माझ्या देवी आईचं रूप? तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला सपोर्ट करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या पुन्हा छानशा व्हिडिओसोबत नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.